पार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीम् अष्टादशाध्यायिनीम् अम्ब त्वामनुसन्दधामि भगवद्गीते भवद्वेषिणीम् प्रपन्नपारिजाताय स्तोत्रवेत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः। सद्गुरु प्रपन्नपारिजाताय स्तोत्रवेत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः। सद्गुरुं सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवं पुनः पुनः। आता आपला 15वा श्लोक आहे। युञ्जन्नेवं सदात्मानं योगी नियतमानसः शांतिं निर्वाण परमां मत्संस्थाम अधिगच्छति। म्हणाला जो योगी आपल्या ठिकाणी 15वा श्लोक आहे, मी बोलले की नाही माहीत नाही, जो आपल्या मनाचं नियमन करतो, नियतमानसः ज्यांनी आपल्या मनाचं नियमन केलेलं आहे, आणि जो सदात्मानं योगी युंजन एवं जो कायमच अशा प्रकारे जो कायमच माझ्या ठिकाणी आपल्या मनाला ठेवतो, माझ्या मनाने जो सदा युक्त असलेला असा जो योगी आहे, तो योगी शांतिम निर्वाण परमाम मत्संस्थाम अधिगच्छति। ज्याच्या ठिकाणी शांतीही प्राप्त होते, निर्वाण जो मोक्षालाही प्राप्त होतो, आणि ते स्वरूप कशाचं आहे? मोक्ष हे स्वरूपही माझंच आहे, शांती हे स्वरूपही माझंच आहे, आणि त्यामुळे माझ्या ठिकाणी परम शांत रूपाला, माझ्या ठिकाणी परममुक्त रूपाला, माझ्या ठिकाणी मत स्वरूपाला तो प्राप्त होतो, आणि त्याची अधिगच्छती अशा प्रकारची स्थिती म्हणजे ब्रह्मनिर्वाण स्थिती त्याला प्राप्त होते, जो नेहमी मनाचा संयम करून राहतो आणि मन माझ्या ठिकाणी ठेवतो। ऐके शक्तीचे तेज लोपे। आता चालू श्लोक आहेत, या श्लोकाशी त्यावर चाललेलं निरूपण आहे माऊलींचं, ते कुंडलिनीच्या संदर्भामधलंच निरूपण चाललेलं आहे। त्यात ते म्हणतात, ऐके शक्तीचे तेज लोपे तेथ देहीचे रूप हरपे, मग तो डोळियांची माझी लपे जगाची आ। आता म्हणाले, हा जो योगी आहे, ज्या योग्याच्या बाबतीमध्ये आपण बघितलं की जो ओंकार किंवा जे मूल स्पंदन त्या अनाहताच्या स्थानाशी एकरूप होतो आहे, किंवा त्या अनाहताला प्राप्त करतो आहे, किंवा त्या अनाहत नादाची अनुभूती घेतो आहे, म्हणजे त्याला आता ओंकाराच्या निखळ नादाची अनुभूती प्राप्त आहे, ज्याची दोन्हीही महाभूत त्याच्या देहापासून निघून गेलेली आहेत। आता या ठिकाणी काय होतं आहे, येथ शक्तीचे तेज लोपे। आता इथे शक्तीसुद्धा आपल्या तेजानिशी लुप्त होते आहे। तेथ देहीचे रूप हरपे, त्या ठिकाणी आता त्याचा जो देह आहे तो दृश्य अदृश्य स्थितीला तो पाहिजे तसा ठेवू शकतो। आता देहाचं स्वरूप त्याच्या हरपलेलं आहे। हरपलेला याचा अर्थ सामान्यपणे देह जसा आहे तसा देह आता त्याचा राहिला नाही। तो कसा झाला आहे, तो दृश्यही राहिला नाही आणि तो स्थूलही राहिला नाही, म्हणजे तो अत्यंत सूक्ष्म झाल्यामुळे त्यांनी वर्णन असं केलं, मग तो डोळ्याची या माझी लपे, समोरच्या माणसाच्या डोळ्याच्या आत सुद्धा तो लपून राहू शकतो,
इतकी सूक्ष्मता थोडक्यात त्याला आली आहे. मग डोळ्याची या माझी लपे जगाची या म्हणजे काय, ह्या सगळ्या जगाला तो अदृश्य असू शकतो, तो तिथेच वावरत असतो, तो तिथेच राहतो, तो समोर असतो, पण जगाला अदृश्य आहे. अशा प्रकारचं स्वरूप त्याला प्राप्त होतं. जगाच्या डोळ्याची या माझी लपे, तो इतका सूक्ष्म आहे की आता त्याला डोळ्यांनी पाहिला त्याच्या डोळ्यासमोर येतच नाही, त्याच्या डोळ्यातच तो लपून राहतो. म्हणजे जगाला जगात असून सुद्धा तो दृश्य असत नाही, एवढा त्याचा अर्थ. एरवी आधिलाची ऐसे, एरवी तुम्ही म्हणाल तर म्हणाले जसा पूर्वी होता तसाच आहे. म्हणजे तुम्हाला वाटेल काहीतरी बदल झाला का, तर माऊली म्हणतात नाही, सावयव तरी असे, त्याचे सगळ्या अवयवांनी युक्त आहे. जसा आमचा देह आहे तशाच देहाने युक्त आहे. परी वायूचे का जैसे वळिले होय, परंतु हा संबंध देह जो आहे वळिले होय म्हणजे घडवला आहे, बनवला आहे. अगदी आपल्या मराठीतलं सगळ्यात सोपं त्याचं वळिले आहे, लाडू वळतो. म्हणजे वळणं आपण आपल्याकडनं पाहिजे तो आकार देणं. तसा त्याच्या देहाला जो आकार आहे तो आकार कशाने आला आहे, वायूनी. जणू काही वायूनीच तो देह घडवला आहे, वळिला आहे, घडवला आहे. म्हणाले नातरी कर्दळीचा गाभा. आता वायूनी बनवलेल्या देहाला काय आकार सांगावा, वायू कोणता आकार घेणार. म्हणजे तो आता आकाराच्या पलीकडे गेला आहे, तो आता कशातही बांधलेला नाही आहे. ही त्याची एक विशेष लक्षण म्हणून त्यांनी सांगितली. आता इथे त्याचं लक्षण सांगितलं, ना तरी कर्दळीचा गाभा. दुसरा दृष्टांत देतो. म्हणाले वायूनी वळलेली बाहुली किंवा वायूचा देह असा दृष्टांत जर नाही लक्षात आला तर दुसरा सांगतो. म्हणाले की कर्दळीचा गाभा, कर्दळीचा गाभा आहे. कर्दळ म्हणजे आपण केळी म्हणतो, तर केळीचा एवढा मोठा बुंधा असतो आणि तो बुंधा जो आहे तो जर सोडवत चाललो आपण तर आज सगळं जाळीदार असतं, सोडवत जाऊ तसं ते सुटत जातं. म्हणून म्हणाले ती बुंधी सांडोनी उभा. आता कर्दळीचा गाभा म्हणजे कर्दळीचा केळीचा खांब उभा आहे, पण त्या खांबाचं आम्ही एकही सोपट शिल्लक ठेवलं नाही. सगळंच्या सगळं सोलून काढलं आणि सोलत सोलत आत गेलो तर थेट आतपर्यंत सोललं जातं आणि आतपर्यंत सोललं गेल्यावर राहतं काय, काहीच नाही. म्हणजे आम्ही त्याला केळीचा गाभा म्हणतोय, तो इथे उभा केला आहे असं म्हणतोय, त्याचं एक एक थर आवरण काढून टाकतोय आणि आता तिथे काहीच उरलं नाही. आता ते म्हणतात या ठिकाणी सगळं सोलून काढलेला केळीचा खांब आम्ही उभा केला आहे. म्हणजे काय आहे, काही नाही. म्हणजे वाऱ्याची बाहुली किंवा वाऱ्यांनी वळलेलं शरीर हे काय, किंवा हा केळीचा उभा केलेल्या गाभ्याचं हे सगळं काढून टाकलेलं असं आकाररहित रूप काय. का अवयवाची नभा निवडला तो. का म्हणाले आकाशालाच अवयव स्वीकारले आहे. तैसे होय शरीर तैते म्हणजे खेचर. जेव्हा अशा प्रकारचं शरीर बनतं, पण एक लक्षात ठेवायचं, दिसायला शरीर आहे, केळीचा गाभा गेला तसा शरीर सुटून गेलेलं नाही आहे. अवयव आहेत, शरीर आहे, इतरांसारखाच देह आहे, दिसायला देह आहे, पण तो देह आता तसा राहिला नाही. ही त्याची काय स्थिती आहे. हा खेचर, खे म्हणजे आकाश, खम म्हणजे आकाश, आकाशामध्ये चर म्हणजे विहार करणारा. इतका देह वायुरूप झालेला आहे की तो कुठेही आकाशामध्ये विहार करू शकतो. तैसे होय शरीर तै म्हणजे तै असं शरीर होतं की ते म्हणजे खेचर, त्याला खेचर असं म्हटलं जातं. हे पद होता चमत्कार पिंडजनी. आमच्यासारख्या देहधारक लोकांच्यामध्ये अशा प्रकारचा खेचर निर्माण व्हावा आणि एवढ्या श्रेष्ठतेचा योगी बघायला मिळावा, हा एक म्हणाले मोठा चमत्कारच आहे, हे लक्षात घ्या. पिंडजनी देखे साधकू निघोनी जाई. मागा पाऊलांची ओळ वर आहे. देख साधकच लिहिले इथे, कू झालाय. देखे साधक निघोनी जाई. पहा म्हणाले हा जातो त्याच्या मार्गावरून पुढे निघून. मागा पाऊलाची ओळ आहे, मागे त्याच्या पाऊलाच्या खुणा उमटतात.
तेथ ठाई ठाई होय हे आणि मानिक. याचा अर्थ असा की तो फक्त कुठे भेटला, तो फक्त कुठे दिसला, त्यांनी कुठे संचार केला तरी त्याचं अस्तित्वच वैभव देणार आहे आणि बातिक सिद्धी प्रकट करणार आहे. हे योगाचं वैभव 6व्या अध्यायात जे याच्या नमनामध्ये योग विभवाचे भांडार असं म्हटलंय ना त्यांनी, त्या योगाचं वर्णन करताना की जे योगाचं वैभव आहे त्या वैभवाचं तो भांडार आहे, तो तिथून निघून गेला. त्यांनी फक्त आपल्याकडे पाहिलं. त्या योगाचा निवास कुठे झाला ते स्थान पवित्र आहे असं समजावं. त्या स्थानामध्ये अनेक गोष्टी प्राप्त करून देण्याचं सामर्थ्य आहे हे लक्षात घ्यावं. परी तेणे काय काज आपण या, पण आपल्याला त्याच्याशी काय करायचं आहे, म्हणजे या अष्टसिद्धींशी किंवा अनेक प्रकारच्या शक्तींशी आपल्याला काहीच देणं घेणं नाही. आपल्याला काय करायचं आहे. अवधारी ऐसा धनंजया, धनंजया ऐक, आपल्याला ह्या सिद्धींचा त्रास नको आहे. मी काय सांगतोय ते पुढे ऐक. म्हणाले लोप आथी भूतत्रया देहीचं देही. आता त्याचा लोप होतो. आथी जिथल्या तिथे होतो, खरोखर होतो, आता पहिल्यांदा होतो. म्हणून म्हणाले कुणाचा लोप होतो, तीनही भूतांचा, म्हणजे पृथ्वी, आप आणि तेज तिन्हीही नष्ट झाले. कारण कुंडलिनी जगदंबा जी आपल्या शक्तीनिशी आपल्या तेजानिशी स्वतंत्र आहे, तिने आता या स्थानावरती आपलं स्वतंत्र तेज जिरवून टाकलं. आता तिची स्वतंत्रता राहिली नाही. तिची शक्ती आता त्या देहाच्या ठिकाणी अनेक सिद्धींच्या रूपाने ते सामर्थ्य प्रकट झालं. देहीचा देही, त्या देहाच्या ठिकाणीच ती तीनही महाभूतं लोप आथी भूतत्रया देहीचा देही. पृथ्वी ते आप विरवी, आता आपल्याला माहिती आहे कसं घडत आलं. पृथ्वी मुठनी ती विरघळून गेली पाण्यामध्ये. आपा ते तेज जिरवी, आप संपवून टाकलं तेजानी आणि त्यांनी जलाचं सामर्थ्य किंवा त्याचं वेगळेपण संपुष्टात आणलं. आता या तेजा ते पवन हरवी, आणि आता या तेजाचं सामर्थ्य कशात संपुष्टात येतं किंवा कुठे संपुष्टात येतं, पवनामध्ये. कशात म्हणजे विसर्जित होतं, पवनामध्ये. हृदया माझी, हे सगळं कुठे घडतं, हृदयामध्ये, अनाहत चक्राच्या ठिकाणी, हृदयाच्या इथे. पाठी आपण एकला उरे, मग आता काय शिल्लक राहतं, आता फक्त एक प्राणवायू शिल्लक राहतं. गती त्या प्राणवायूची शिल्लक राहते. म्हणजे मूलाधार चक्रापाशी असणारी ती कुंडलिनी जगदंबा एकदा तिच्या कंदावर उभी राहिली आणि तिथून त्या मूलाधार चक्रापासून मणिपूर चक्र नाभिस्थानापाशी आहे तिथपर्यंत आली आणि त्या ठिकाणी जे सुषुम्नेचं मुख आहे त्या मुखातून आत प्रवेश करण्याकरता ती जगदंबेने आपलं शक्तिरूप मुख विस्तारलं आहे किंवा तिने वाचलं आहे. त्याच्यामध्ये प्रवेश करताना काय प्रविष्ट होतं, इडा आणि पिंगला या दोघांचे जी श्वासाची गती आहे त्या दोघांना त्यांनी म्हटले गचे धरुणी, वर्णन केलं की गच्च पकडलं आहे आणि त्या दोघांना पकडून ती जी सुषुम्ना आहे ती तिच्या मार्गाने त्या दोघांना बरोबर घेऊन त्या नाडीतून हे दोनही म्हणजे इडा आणि पिंगला हे त्या सुषुम्नेशी एकरूप होऊन पुढे प्रवास सुरू करतात. प्राणवायूचा प्रवास असा सुरू होतो. त्याच वेळी आपल्याला माहिती आहे त्या चंद्र अमृताच्या तळ्यातलं ते अमृत आहे हिच्या मुखात येतं. तिच्या मुखात आलं की ती साऱ्या देहाला जिरवते आणि शांत करते, त्याचा दाह संपवते, त्या देहाची अत्यंत बिकट झालेली अवस्था नष्ट करून टाकते. त्या देहामध्ये सगळा तो प्राणवायू आहे, प्राणशक्ती जी आहे ती देहात जिथल्या तिथे जिरवते आणि ती शक्ती तिथल्या तिथे जिरवल्यामुळे तो देह आहे तो मोठ्या शक्तीने संपन्न होतो आणि त्या देहाच्या ठिकाणी जे सामर्थ्य येतं ते त्यांनी वर्णन केलेलं आहे की ती कसा जसा चंपकाचा कळा आहे, दात जसे हिऱ्याच्या पंक्ती आहेत, अंगावरचे रोम जसे माणकाचे कण आहेत, हे सगळं जे वर्णन आहे, डोळे कसे रातोत्पल कमलांसारखे आहेत, ते उत्पल कमळ आहेत, अशा प्रकारे त्यांचं वर्णन जे केलं आहे असा देहाला एक जो आकार येतो, सामर्थ्य येतं, रूप येतं, देहाची वृद्धावस्था शिल्लक राहत नाही.
तारुण्य अवस्था पण नष्ट होऊन जाते. मग राहते ती कोणती अवस्था? फक्त बाल्यावस्था. तो जो योगी आहे तो बाल अवस्थेमध्ये येतो आणि ह्या सगळ्याचा अनुभव तो घेत राहतो आपल्या ठिकाणी. तो अनुभव घेत असताना त्या योग्याला आता पुढे कुंडलिनी जगदंबा त्या सुषुम्नेच्या इथे जो प्राणवायू वरती गेलाय, आता देहामध्ये मिळणारा प्राणवायू आहे, त्या प्राणवायूच्या बरोबर त्या मुखापाशी असणारी त्या कुंडलिनी जगदंबेला आता गतिमान होण्याच्या आधी जे काम करायचं होतं, सगळ्या देहाला एका विशिष्ट स्थितीत आणण्याचं, म्हणजे प्रकृतीवरती पूर्ण नियंत्रण आणण्याचं. आता तिने प्रकृतीवर पूर्ण नियंत्रण आणलंय. आता त्यात काही बदल होणार नाही. ना नाक आहे, ना कान आहे, ना डोळे आहेत, ना वय आहे, कशाचाही परिणाम न होणारं असं कालाच्या अतीत असं ते शरीर, दिक कालाच्या अतीत असं ते शरीर झालं. आता ते काम झाल्यावर कुंडलिनी आता वर जाणार, वर त्या मुखातून प्रवेश करणार, म्हणजे ज्या आपण ज्याला म्हणतो पाठीचा कणा, त्या पाठीच्या कण्यामधून जसा त्याचा दोर ओवावा तसा त्या आतमधनं ओलेल्या त्या मणक्यांमधनं ती अशी वरवर वरवर जाते, अशी एक धारणा आहे. फक्त शक्ती ऊर्ध्वगामी होते एवढं लक्षात ठेवलं तरी पुरेसं आहे. आणि त्यामुळे ती वर येते. आता वर ती कुणाच्या आधाराने जाते? त्यांनी वर्णन केलं आहे तसं. ती कुंडलिनी जगदंबा प्राणाचा हात धरून हृदयापर्यंत त्या प्राणाचे जे दादरे, म्हणजे त्याच्याच जणू काही पायऱ्या, असे टप्प्याटप्प्याने त्या प्राणाच्या बरोबर त्या अनाहत चक्रापर्यंत येते. आता ती जेव्हा अनाहत चक्रापर्यंत येते त्यावेळी आता इथे काय घडतं ते म्हणाले, आता या ठिकाणी कुंडलिनीचं स्वतंत्र अस्तित्व आता ती ठेवत नाही. ऐसे शक्तीचे तेज लोपे, तिचा जो गुणधर्म आहे तेजस्विता, हा गुणधर्म बाजूला होतो. तेथ देहीचे रूप हरते आणि मग देह जो आहे तो ज्या तऱ्हेने आता संपन्न झालेला देह होता, आता त्याच्याही पलीकडे त्याची अवस्था गेली. आणि आता तो जो देह आहे तो कसा झाला तर आताचा देह आणखीन हलका झाला. आताचा देह या 2 महाभूतांनी नाही, आताचा देह हळूहळू 3 महाभूत नष्ट होऊन फक्त प्राणवायूच्या ठिकाणी त्या देहाचं अस्तित्व त्या रूपानेच शिल्लक राहिलं. आणि मग त्या देहाचं आता ते वर्णन करतायत तेव्हा ते सांगतात की इथे कसेही 3ही महाभूत नष्ट झाली असं सांगून पुढे जेव्हा ती कुंडलिनी जगदंबा वर येते ते आता काय होतं, आता ती तिचं स्वतंत्र अस्तित्व शिल्लक ठेवत नाही. आता ती काय करते, परी तेणे काय काज आपण या, हे धनंजया झालं. पृथ्वी ते आपविरवी हे पण झालं. पाठी आपण एकला उरे, इथे आहोत आपण. तर तो प्राणवायू फक्त एकटा राहतो. कशामुळे राहतो? कारण ती कुंडलिनी जगदंबा आपली शक्ती आणि आपलं तेज त्याच्यामध्ये लोपवून टाकते. पण त्या प्राणाची गती अजून तशीच आहे. हे का आणि कशा करता? कारण हा योगमार्ग असा आहे. या योगमार्गामध्ये पृथ्वी तत्वन, आपतत्वन, तेजतत्वन एवढंच नाही, या सृष्टीमध्ये असणारं प्रकृतीचं सर्व काही स्वरूप जे आहे त्याच्यावर पूर्ण नियंत्रण मिळवलं आहे, त्याच्यावर ताबा मिळवला आहे आणि त्याच्या ते अतीत झालं आहे, म्हणजे प्रकृतीच्या स्वाधीन नाही आहे. तर कुंडलिनी जगदंबा आता त्या प्रकृतीच्या स्वाधीन या देहाला ठेवणार नाही, या देहाला अधिकाधिक स्वतंत्र करत नाही ते. आणि म्हणून आता ह्या स्थानावर हा एकटा उरतो. म्हणजे काय होतं की आता ती शक्ती जी आहे ती शक्ती आता भेटायला कोणाला चालली आहे? इथे मूर्धनी स्थानी असलेल्या जे तेज आहे किंवा जे तत्व आहे, जे परब्रह्म आहे, जे ब्रह्मरंध्र आहे, जे सहस्रार चक्र आहे, याची वेगवेगळी नावं घेऊन आपण विषय मांडतो. तर ती आता तिथपर्यंत पोचणार. म्हणजे देहाचा विचार कसा करायचा बघा. हे 2 हात म्हणजे बाजूला आहेत, नंतर हे 2 पाय म्हणजे बाजूला आहेत. आता योगाच्या दृष्टीने शरीर कुठलं महत्त्वाचं? धड. आपल्या मूलाधार चक्रापासून ते सहस्रार चक्रापर्यंत हातपाय आम्ही आपले आसनाकरता वापरतो, पण हे जे मधलं धड आहे या धडामध्ये प्रवास आहे, अगदी खाली ॲनल माऊथपासून ते सहस्रार चक्रापर्यंत. मग योगमार्गात हा प्रवास कसा केला आहे?
त्या मूलाधार चक्रापासून वर यायचं. वर आल्यानंतर इथं पोचायचं. इथं पोचल्यावर सगळं सुख नाही आहे. सुख कुठे आहे? ध्यानावस्थित तद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगी. ध्यानाच्या स्थितीमध्ये योगी इथेच हृदयातच अनुभव घेतो. आता भक्त काय करतो? भक्त एवढे उपद्व्याप करायलाच जात. भक्त हृदयस्थ परमात्मेशीच एकरूप होतो. तो एवढी हालचाल करतच नाही. तो त्याच्या ठिकाणी ही जी कुंडलिनी जगदंबा आहे किंवा त्याच्या शरीरातली जी शक्ती आहे त्याची पण शक्ती जागृत आहे. याच्याही ठिकाणी योग्याला जसे अनुभव येतात किंवा योगी जसा अनेक सिद्धींनी युक्त असतो तशा सिद्धी तर भक्ताच्याही जवळ येतात. त्या त्याच्याही करता कार्यरत होतात. पण त्या सर्व सिद्धींच्या बरोबर भक्त जोडलेला नसतो. भक्तांनी सगळं जे आपलं आहे ते ईश्वराच्या चरणी समर्पित केले. त्यामुळे त्या आलेल्या असतील सिद्धी ईश्वराच्या चरणी, जे मिळालं असेल ते ईश्वराच्या चरणी. त्यामुळे आपण पूर्वी पण अनेक वेळा हा विषय घेतलाय. जाता जाता आत्ता पण बोलू की भक्ताच्या जीवनामध्ये जेव्हा चमत्कार घडतो तेव्हा भक्त करत नाही, भगवंत भक्ता करता करतो. आणि योग्याच्या जीवनामध्ये जेव्हा घडतं तेव्हा योगी हा त्याच्या स्वतंत्र सामर्थ्यावरती अनेक गोष्टी घडवणं. भक्त काही घडवत नाही, भक्त काही करत नाही. भक्ताला काही करायचं नाही. भक्तांनी एकदा आपल्या सकट त्या देहासकट आपल्याला भगवंताच्या चरणी समर्पित केलं. काय तुला करायचं आहे ते कर. भक्ताकरवी कार्य होतील तरी भक्त करेल. योग्याकरवी कार्य होतील तेव्हा त्याचा अधिकार खूप मोठा आहे आणि तो आपल्या स्वतंत्र अधिकारात ते कार्य करू पाहतो. पण आता माऊलींनी कसं सांगितलं हे स्वरूप योग्याचं, हा एक फार सुंदर विचार आहे जो पतंजली योगसूत्रामधल्या विचाराच्या वरचा विचार आहे. तो म्हणजे तिथे कसं म्हटलं आहे, ईश्वर प्रणिधानाद वा, असं म्हणून ईश्वर प्रणिधान हे विकल्पाने स्वीकारलं. इथे ईश्वराचं प्रणिधान कोणी विकल्पाने स्वीकारलं नाही, म्हणजे पर्याय नाही, आयदर ऑर नाही, मॅन्डेटरी आहे, आवश्यक आहे, केलंच पाहिजे. आणि ईश्वराची कृपा झाल्याशिवाय ईश्वर कृपानुग्रहातच योगी कार्यरत होतो, योगी कार्य करतो किंवा योगी आपल्या ठिकाणी जे सामर्थ्य मिळवतो ते सामर्थ्य गुरुची कृपा आहे, ते सामर्थ्य ईश्वराची कृपा आहे, त्याच्या परंपरेची कृपा आहे. असाच त्या सामर्थ्याचा विचार या परंपरेत म्हणजे वैदिक परंपरेत सांगितला आहे. आता पतंजली वैदिक परंपरेतच आहे, पण जे योगशास्त्र आहे ते योगशास्त्र मात्र असा विषय मांडत नाही, ते शास्त्र म्हणून मांडतं. आणि ते ईश्वराची गरज योग्याला कशा करता आणि योग्याचा देह आणि योग्याने प्राप्त केलेलं एक एक सामर्थ्य कसं तर योगी स्वतः झगडतो या प्रकृतीबरोबर, त्याच्या वृत्तींबरोबर. आणि ते झगडत असताना तो म्हणतो तू काही कर असं मी तुला म्हणत नाही. ईश्वराला तो काही मागत नाही, तो त्याच्या त्याच्या जीवावर करत असतो. पण ज्यावेळी ह्या मायेचा पडदा ओलांडून पलीकडे जायला लागतं, ज्यावेळी ह्या अविद्येला ओलांडावं लागतं त्यावेळी योगी त्याच्या मनाने ओलांडू शकत. हे त्याचं सामर्थ्य नाही, योग्याचं सामर्थ्य नाही. त्यावेळी ती देवता, त्यावेळी ती आदिमाया आदिशक्ती त्याच्यावर कृपा करते आणि त्याच्यावर कृपा केल्यानंतर त्याला जे सामर्थ्य मिळतं त्या सामर्थ्यामुळे तो अविद्येमधून बाहेर पडतो. तो त्या अविद्येच्या पडद्यामधून, त्या मायाजाळातून, त्या उपाधीतून तो बाहेर पडतो आणि तेव्हा त्याला परमात्म तत्व प्राप्त होतं. अशी ही या वैदिक परंपरेची धारणा आहे. आणि त्यामुळे योगाचा विचार हठयोगामध्ये, योगाचा विचार राजयोगामध्ये जो केला आहे तो स्वतंत्र दर्शन म्हणून थोडा वेगळा आहे. आणि त्याचा विचार हा माऊलींनी किंवा संतांनी किंवा परंपरेने किंवा नाथ संप्रदायाने किंवा शंकरापासून जी परंपरा स्वीकारली आहे त्या परंपरेमध्ये कुठेही ईश्वराला पर्याय म्हणून स्वीकारलेलं नाही आहे किंवा गुरूंना पर्याय म्हणून स्वीकारलं नाही. गुरूच्या ठिकाणी सर्वस्व समर्पण म्हणजे भक्ती, म्हणजे आधी भक्ती आणि मग योग.
किंवा भक्ती आणि योग दोन्ही बरोबर असा त्याचा स्वीकार केला आहे. म्हणून आता त्यांनी काय म्हटलं की आत्ता आपण चाललोय कुठे की हृदयामध्ये शेवटी अनुभव येतो. भक्ताला अनुभव कुठे येतो? हृदयातच. योग्याला अनुभव कुठे येतो? हृदयातच. मग भक्त म्हणतो एवढा उपद्व्याप कुणी सांगितला? कारण निघायचं कुठून? मूलाधार चक्रापासून. भक्त इथं आला, झालं काम त्याचं. योग्याचं काम तिथे संपत नाही. आत्ता आपण कुठे आलो आहोत? माऊलींच्या दृष्टीने कुंडलिनी योगात. आत्ता ही कुंडलिनी जगदंबा शक्ती हे अनाहत चक्रापाशी आहे. आता इथून तिचा हा प्रवास व्हायचा. हा प्रवास करून तिला इथं थांबायचं आहे का? नाही. हा प्रवास करून तिला पुन्हा इथं येऊन थांबायचं हृदयामध्ये. म्हणजे ती मूलाधार चक्रापासून सहस्रार चक्रापर्यंत प्रवास करून पुन्हा अनुभव किंवा स्थिर कुठे होते? तर अनाहत चक्रातच होते. परंतु हे सगळं काय होतं? प्रकृतीचं प्रत्येक दालन तिच्याकरता खुलं आहे. म्हणजे हा फरक आपण लक्षात घ्यायला पाहिजे. हा जो योगी आहे हा भक्त आहे. माऊलींनी सांगितलेला जो योगी आहे तो भक्तच आहे. तो ईश्वरपराधीन आहे किंवा तो गुरुशरण आहे. गुरुच्या ठिकाणी अनन्य भावानी तो विकलेला आहे. असा जरी असला तरीसुद्धा त्याला या जगामध्ये काही अज्ञात नाही. त्यांनी या देहामध्ये त्याला काही अशक्य नाही. या जगातही नाही, या देहातही नाही, या सगळ्याच्या पलीकडेही नाही. असं पृथ्वीवरती किंवा या संबंध विश्वावरती, ब्रह्मांडावरती पूर्ण नियंत्रण, कालावरती पूर्ण नियंत्रण, स्थलावरती म्हणजे हे सगळ्या या ब्रह्मांडाच्या पलीकडे अनंत कोटी ब्रह्मांड. म्हणजे या ब्रह्मांडामध्ये मंगळावर जाता येईल का ज्ञानेश्वरांना? गुरुवर जाता येईल का ज्ञानेश्वरांना? हे त्यांच्या दृष्टीने काही नाही. आणखीन 25 ब्रह्मांड सांगा, त्या 25 ब्रह्मांडावर जाऊन येते. स्थल आणि काल त्यांना बांधू शकत नाही. जसा परमात्मा आहे तसंच सामर्थ्य त्याला प्राप्त होतं. इतका सामर्थ्यशाली आहे, त्याच्यावरती कोणतीच मर्यादा त्याला बांधून काही कार्य करू शकत नाही. मग आता हा आला कुठे किंवा ही शक्ती आली कुठे? हा प्राणवायू कुठे आहे? इथे आला आहे. आता ह्या प्राणवायूच्या बरोबर त्याला धरून ती शक्ती इथपर्यंत आली. इथे आल्यानंतर आता दोन द्वैत आहे. शक्ती पण आहे आणि वायू पण आहे. वायू म्हणजे चैतन्य आणि ही शक्ती आहे. आता ही शक्ती काय करते? ही शक्ती त्या प्राणवायूमध्ये लुप्त होते आणि पाठी आपण एकला उरे. मग आता काय होतं? शक्ती त्याच्यात विसर्जित झाल्यामुळे राहतो कोण? फक्त प्राणवायू. परी शरीराचे अनुकारे मग तोही निघे अंतरे गगना मिळे. एक एक पायरी आपण तर लक्षात घ्यायचं. जेव्हा एक एक ओवी वाचतो याच्यापेक्षा एक पुढचं म्हणजे साधनेमध्ये त्या योग्याला आता या योग मार्गातली पूर्णता प्राप्त होण्याकरता ही एक एक पायरी आहे. आता या पायरीवर आला, ती एकरूप झाली. आता ती एकरूप झाल्यानंतर तो एकटा प्राणवायू आहे. तो एकटा प्राणवायू काय झाला? शरीराचेही अनुकार. संबंध ते चैतन्य शरीराच्या आकाराने आकार घेऊन राहिलं, शरीराच्या मध्ये पूर्णपणे व्यापून राहिलं. मग तोही निघे अंतरे. मग तोही पुढे निघून जातो. गगना मिळेल. कुठे? या गगनाला मिळण्याकरता म्हणून तो निघाला. तोही हृदयामध्ये राहून सगळ्या शरीरात पसरून आता अजून आपलं वेगळं अस्तित्व ठेव. कारण या देहामध्येच, या देहाच्या साह्यानेच या देहात अनुभव घ्यायचा आहे की अद्वैताचा अनुभव काय तो या देहामध्ये घ्यायचा आहे. आणि तो दोन स्थानं आहेत त्याची अनुभव घेण्याची. एक हृदयाकाश आहे आणि एक मूर्धनी आकाश आहे. हे मस्तकातलं आकाश आहे आणि एक हृदयातलं आकाश आहे. त्या दोन्ही स्थानावरती अनुभव घेतला पाहिजे. तर त्या दोन्ही स्थानावरचा अनुभव घेण्याकरता आता तो काय करतो? तोही निघे अंतरे. काही काळानंतर तोही हा सगळा अनुभव जेव्हा घेतो, ही प्रगती आहे. साधन मार्गामधला एक 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 टप्पा आहे. तो टप्पा त्यांनी ओलांडला आणि तो टप्पा ओलांडून तो कुठे मिळाला? गगना मिळेल. तो आता वरच्या आकाशाला भेटण्याकरता पुढे निघाला. ते वेळी कुंडलिनी हे भाषा जाये. आता इथे कुंडलिनी शब्द संपला. हृदयापाशी कुंडलिनी शब्द झालेला आहे पुरा. आता मारुत ऐसे नाम घे. आता काय नाव घे? मारुत म्हणजे हनुमान. हुम हनुमतये नमहा.
रुद्र शक्ती, रुद्र ग्रंथी. आता म्हणाले होये, परी शक्ती पण ते आहे जवन मिळे शिवी. म्हणाले आता या ठिकाणी मरुत म्हणजे पवन, पवनसूत हनुमान. तो आता पवनसूत तोच शिल्लक राहिला. कुंडलिनी भाषा जरी गेली आणि तो प्राणवायू किंवा ती प्राणशक्ती वायुरूप असलेली जरी वरती चालली, इथं आली, तरीसुद्धा म्हणाले जेव्हा ती अनाहत चक्रापासून वरती येते त्यावेळी होतं काय म्हणाले, ती वर येत असली तरीसुद्धा वायुरूप वर येणारी ती कुंडलिनी शक्ती ही आपल्या ठिकाणी त्या वायुरूपामध्ये आपला शक्ती हा गुणधर्म अजून तिचा संपलेला नाही. ती वायूत जिरून एकरूप झाली आहे. त्या प्राणवायूत एकरूप आहे, पण तिचं शक्ती हे रूप तेव्हाच लोपेल केव्हा, जेव्हा ती शिवाशी एकरूप होईल. आणि तोपर्यंत ती अजून शक्तिरूपिणी आहे, म्हणून ती चालली आहे प्रवास कर. भक्ताच्या ठिकाणी भक्त हे करतो का, तो तुम्हाला काय करायचं, कोण शिव कोण शक्ती मला काही माहीत. माझा राम माझं दैवत आहे, माझा कृष्ण माझं दैवत आहे. त्या कृष्णाच्या ठिकाणी मी अनन्य भावानी शरण आहे, विसर्जित आहे, विषय संपला. त्याला काय करायचं ते करू दे, त्याला द्यायचं तर फळ देऊ दे, नाहीतर न देऊ दे. इथे तसं नाही. इथे योगी म्हणतो हे संबंध पहिल्यांदा पूर्ण प्रकृतीवरती नियंत्रण, आणि त्या प्रकृतीवरचं नियंत्रण आता मिळून गेलं. आता त्या शिवाशी देहामध्ये एकरूप होणं म्हणजे पिंडामध्येच या पंचमहाभूताच्या देहामध्येच या पंचमहाभूताचा लय करून पिंडाचा ग्रासू इथे ते संपवून टाकायचं. ह्याच देहाला शिव करायचं आणि याच देहामध्ये शिवाचा अनुभव घ्यायचा. ते जे चैतन्य आहे जीवचैतन्य, ते जीवचैतन्य एकरूप करून शिवचैतन्याशी जीवाशिवाची भेट इथंच घडवायची, देहाच्या बाहेर नाही. आणि पूर्णपणाने अगदी ज्याला आपण असं म्हणू की आध्यात्मिक अनुभव येत आहेत, तुकाराम महाराजांना समाधीचे अनुभव येत आहेत वगैरे वगैरे, ते म्हणतात मी भक्तीच्या मार्गाने जातो, अनुभव कोण देतो मला, भगवंत दे. त्यामुळे तुकाराम महाराजांचे अभंग वाचले तर एक योगी आपला अनुभव जसा लिहील तसंच महाराजसुद्धा आपला अनुभव लिहितात. ते अनुभव योगापेक्षा काही वेगळे नसतात. का नसतात, त्याचं कारण आहे शेवटी जिथं जाऊन पोचायचं आहे ते जे परमात्म्याचं स्थान आहे ते एकच आहे. त्यामुळे तिथे पोचल्यावर आणि तिथून मागे आल्यावर, पोचल्यावर म्हणजे ज्यावेळी समाधी स्थितीत आहेत, ज्यावेळी नामस्मरणात आहेत, त्यावेळी ते परमात्म्याची एकरूप आहे. जेव्हा त्याच्यातून ते बाहेर येतात, लौकिक व्यवहारात येतात, तुकाराम महाराजांना माणसं भेटतात, तुकाराम महाराज प्रवास करतात, तुकाराम महाराज बोलतात, महाराज कीर्तन करतात, वेगवेगळ्या कार्यामध्ये ते पण गुंतलेले असतात. तसं व्यावहारिक कार्य जेव्हा करतात त्यावेळी त्या व्युत्थान स्थितीमध्ये योगी असो की भक्त असो ते व्यवहाराच्या पातळीवर आहे. आणि त्यामुळे त्या व्यवहाराच्या पातळीवरती ते सामान्य व्यवहारात आहे. परंतु जेव्हा ते त्यांचे अनुभव घेतात तेव्हा त्या अनुभवाच्या पातळीवरती तुकाराम महाराजांना भगवंत योग्यापेक्षा काही वेगळा अनुभव देत नाही. आणि योग्याला सुद्धा भक्ताच्या ठिकाणी जे ईश्वराचं ज्ञान आणि भान आहे ते त्याच्याही ठिकाणी ठेवतात. पण जो योगी, त्याच्याशी तुलना करायला, जो योगी परमात्म्याचं स्थान स्वीकारत नाही किंवा तो ईश्वराचं स्वरूप न स्वीकारता फक्त शक्तीपर्यंत पोचतो, म्हणजे ह्या शक्तिरूपी कुंडलिनी जगदंबा जी आहे तिच्या आधाराने या देहाचा उपयोग करून या प्रकृतीवर नियंत्रण मिळवून, या दिक्कालावर नियंत्रण मिळवून तो आपलं सामर्थ्य सांभाळतो. दोन रस्ते आहेत, एक रस्ता परमात्म्याकडे जाणारा योग्याला सुद्धा, आणि एक रस्ता त्याला योगमार्गामधला सिद्ध बनवणारा. तो सिद्ध होतो, पण तो सिद्ध हा निर्वाण किंवा कैवल्य मिळवणारा सिद्ध नसतो. तो सर्व शक्तींनी संपन्न असतो. आपल्यासमोर माऊलींच्या चरित्रातली दोन उदाहरणं, एक चांगदेव आणि एक ज्ञानदेव, की ज्ञानेश्वर महाराजांनी हा कुंडलिनी योग जो आहे तो कसा संपन्न होत गुरुशरणता त्यांची दाखवून
भक्तीमध्ये तो परिणत झाला, भक्तीशी तो जोडला गेला. आणि इकडे चांगदेवांची अडचण काय आली, ते त्या शक्तीपाशी थांबले. ते तिथे थांबलेले असल्यामुळे त्यांना सगळं सामर्थ्य आहे. काय विद्या कमी आहे, काय बुद्धिमत्ता कमी आहे, काय सगळ्या काळावरचं नियंत्रण कमी आहे. 1400 वर्ष राहिले आहेत, जिवंत आहेत. काळ येण्याचा प्रसंग आला की त्यावेळी ते आपल्या प्राणाला बाजूला ठेवून देतात. आणि काळाची घडी चुकली, काळ निघून गेला की पुन्हा प्राण प्रवेश करतात. इतकं सामर्थ्य आहे. कुठल्याही प्रकारे देहाला त्रासात न पाडता तो देह सांभाळण्याचं सामर्थ्य आहे. परकाया प्रवेशाची विद्या याच्यातूनच आली. आणि परकायेमध्ये प्रवेश करून योगी काया जुनी झाली. कारण का, आता अलीकडच्या काळातल्या योग्यांचा जो अनुभव ब्रिटिशांनी घेतला, आपल्या पुढे मी मांडला पण आहे त्यातला, तर त्या योग्यांना जो अनुभव मिळतो तो अनुभव असा आहे की आता हे शरीर जीर्ण व्हायला लागलं, आता हे शरीर कार्यकारी नाही राहिलं, म्हणजे आता अभ्यास नाही होणार. आता अभ्यास करून आपल्याला सारखं पुढं जायचं आहे. हा योग काय सोपा आहे काय? बहुनाम जन्मना म्हणते, जसं ज्ञानवान प्रपद्यते तसे सगळ्याच क्षेत्रातली माणसं अनेक जन्मांनंतरच प्राप्त होतात. अनेक जन्म संसिद्धी, पुष्कळ जन्मांच्या नंतरच ते प्राप्त होणार आहे. त्यामुळे तो शोधत राहतो की आता हा देह कामाचा नाही. कोणता मृतदेह आहे जो तरुण आहे तो शोधत असतो. असा मृतदेह त्याला दिसला की तो हा आपला पहिला देह टाकून देतो आणि या देहातला आपला जो जीवात्मा, म्हणजे त्या सगळ्या संस्कारांसहित असणारा जीव त्याच्या देहात प्रविष्ट करतो. हा देह सुटतो, तो मृत झालेला तरुण सक्षम जागृत होतो आणि त्या देहाने व्यवहार करतो. पुन्हा त्या देहाचं कार्य संपुष्टात यायला लागलं की हा शोधातच राहतो की हा देह केव्हा सोडायचा. म्हणजे योग्यांच्या अशा कथा ऐकल्या की आपल्याला कळतं की या देहाला नुसती खोळ आहे म्हणायचं. हा देह आहे म्हणजे काय, आपली खोळ आहे. ती खोळ आपली बदलली की झालं. म्हणजे शेवटी त्याच्याशी काही निगडीत नाही आहे, ते काही फारसं महत्त्वाचं नाही आहे. अभ्यास करण्याच्या काळामध्ये योगी तो देह टाकत जातो, पण शेवटच्या देहामध्ये त्या देहाला पण सामर्थ्य प्राप्त होतं. तो देह पण मोठे चमत्कार करतो. असो, त्या सगळ्यापेक्षा सुद्धा आता आपल्याला बघायचं आहे कोणतं, तर ते म्हणतात की आता ते शक्तीपण, तो गुणधर्म, तिचं वेगळेपण, ते द्वैत शक्ती आणि शिव यांचं अजून दूर झालं नाही. तिथे ते वेळी कुंडलिनी हे भाषा जाये. मारुत ऐसे नाम होये. तिथे आता नाव काय येतं, मारुत म्हणजे पवन. पवन हे नाव त्या ठिकाणी निर्माण होतं. परी शक्ती पण ते आहे. आले वर जरी आम्ही म्हणालो की ती प्राणवायूशी एकरूप होते, तरी तिच्या ठिकाणी पुन्हा शक्तीपणा हा जो गुण आहे, शक्तिमान, कीर्तिमान, तसं ते तिचं मान शक्तीने युक्त असणं हे कुठपर्यंत आहे, जोपर्यंत ती शिवाला जाऊन मिळत नाही तोपर्यंत. मग जालंधर सांडी ककारात फोडी, गगनाची ये पहाडी पैठी होय. मग आता काय होतं, आता जालंधर बंध कशाचा मानतो, सगळ्याचा संबंध वायूशी, सगळ्याचा संबंध प्राणाशी. म्हणजे श्वास आत धरून तो घेऊन तो आत घ्यायचा आणि मग जालंधर करायचा. आता म्हणाले प्राणाला शरीरात खेळायची गरज नाही, म्हणून जालंधराला सोडतो. म्हणजे हा बंध, आता कोणता बंध राहिला, मूलबंधाची गरज नाही, उडियाण बंधाची गरज नाही. आता म्हणाले जालंधर बंधाची पण गरज नाही. नाहीतर तो रोज साधना करताना, प्राणायाम करताना काय करायचा, या तीनही बंधांच्या अभ्यासात प्राणायाम व्हायचा. आता यांच्या अभ्यासाची काही गरज राहिली नाही. मग जालंधर सांडी म्हणजे टाकून देतो. ककारात फोडी, हे ककारात म्हणजे त्याला काकी मुख असं म्हटलेलं आहे की ते जे काकी मुख आहे आपल्या टाळूच्या वरती आहे. असं म्हणतात की तिथे आपली 9ही इंद्रिय जाऊन मिळतात. फक्त हा श्वास आहे ना अजून, शेवटी वर जाण्यापर्यंत प्राणवायू आहे ना अजून, त्यामुळे वेगळं चैतन्य त्या प्राणवायूचं तेवढं राहतं.
बाकी हे 9ही आवश्यक असल्यामुळे डोळ्याची दृष्टी, कानाचं श्रवण, अशी ही सगळी इंद्रिय ही त्या ककाराला फोडून वर जातात. ककारात फोडी गगनाची ये पहाडी पैठी होय. मग आता राहिला कोण फक्त वर जाणारा? म्हणाले या ककाराला फोडून टाकतो म्हणजे बाकीच्या सगळ्या इंद्रियांचं जे स्वतंत्र कार्य होतं ते कार्य आता शिल्लक राहत नाही. ते सगळं कालवलं आणि कशात गोळा झालं? या प्राणात. आणि त्यांनी त्या काकीमुखाला फोडलं, त्या स्थानाला फोडलं आणि तो कुठे जाऊन बसला? गगनाची ये पहाडी पैठी होय. गगनाच्या पहाडावर म्हणजे या मूर्धनी आकाशाच्या सर्वात वरच्या टोकावरती म्हणजे ब्रह्मरंध्र किंवा हे मूर्धनी आकाश म्हणजे मस्तकामधलं वर त्याला व्यापक स्वरूपाला नेणारं. जसं हृदयाकाशामध्ये सुद्धा एक व्यापकता स्वीकारून जर उपासना केली तर हृदयाकाश प्रचंड विस्तारित आहे. हृदयाच्या आत हे एवढंसं आकाश आहे आमचं हृदय, हे एवढंसं आमचा अंतरंग आहे, असं विशाल आहे आणि ते मोठ्या प्रमाणात विस्तारित होत जातं. तसं ते मूर्धनी आकाश त्या ठिकाणी विस्तारत जातं आणि त्या आकाशामध्ये पैठी होय तिथे वस्ती करतो. तो प्राणवायू तिथे जाऊन गगनाची ये पहाडी पैठी होय. ओंकाराची ये पाठी पाय देत उठा उठी पश्यंतीची ये पाऊटी मागा घाली. मग काय करतो? इथे ओंकाराच्या ज्या 3 मात्रा आहेत ते ओंकाराची ये पाठी अ उ आणि म. पाय देत उठा उठी त्याच्यावर पाय देतो. म्हणजे आता आकाराची फलं, उकाराची फलं आणि मकाराची फलं किंवा कार्य तिन्ही संपुष्टात येतात. आकारामध्ये काय होतं? आकारामध्ये वैश्वानर आहे, या संबंध स्थूल देहाला सांभाळत राहतो, आमची सगळी साधना सांभाळतो, साधनेत आम्हाला पुढे नेतो, वेगवेगळे भाव आमच्या अंतःकरणात निर्माण करतो म्हणजे भक्तीचा भाव उत्पन्न झाला, भक्तीला सूक्ष्मता आली, आमच्या ज्ञानाला तेज आलं किंवा आमच्या साधनेला सामर्थ्य आलं, स्थैर्य आलं. हे सगळं कुठे घडतं? हे असं झालं पाहिजे, हे सगळं टाकलं पाहिजे, चांगला आचार ठेवला पाहिजे, वाईट आचार सुटला पाहिजे. हे ज्या पातळीवर ही सगळी फळं मिळतात ते आकाराचं फल आहे. आणि उपनिषदांनी फल सांगताना सांगितलं आहे की आकार मात्रेची जर उपासना ओंकाराच्या पूर्ण झाली तर त्याला काय मिळतं? प्राथम्य. तो जे करेल त्याच्यात त्याला प्रथमता प्राप्त होते. आणि ह्याला काय? आकार मात्रेची उपासना सर्व अर्थांनी पूर्ण झाली आहे, सामग्र्यांनी पूर्ण झाली आहे, सम्यक पूर्ण झाली आहे. त्यामुळे काय होतं? त्यामुळे जे करेल त्याच्या तो टोकाला पोचतो, त्याला जे पाहिजे आहे ते परिसीमेचं मिळते. आणि म्हणून आता ते टाकलं ते नाही, त्याला आता यातलं काही नको आहे. उकार आहे, उकाराची जी फलं आहेत ते उपनिषदांनी सगळं हे दिलं आहे. कोणी मांडुक्य उपनिषदात त्याच्याचमध्ये याचा विचार केला. उकाराचं फल काय मिळतं? उकाराचं फल असं आहे की ज्ञान वृद्ध होत राहतं. कोणत्याही विषयाचं ज्ञान. आता साधनेत आहे, साधना करताना त्या साधनेतलं ज्ञान म्हणजे अनुभव, दुसरं काय? त्या साधनेचा अनुभव जो पुढं गेला पाहिजे. साधनेतली जी प्रगती आहे ती जी प्रगती होत गेलं पाहिजे, ती प्रगती सातत्याने होतच राहते. आणि एवढंच नाही तर हा साधना करणारा योगी काही कोणी संन्यासी पाहिजे असं म्हटलेलं नाही. आपण जे म्हटले ना की आता या योगमार्गामध्ये संन्यास किंवा ब्रह्मचर्य हा मोठा विषय आहे, काही नाही. त्याचं फल काय दिलं आहे की गृहस्थ धर्मामध्ये त्या उकाराची मात्रा पूर्ण झालेल्या व्यक्तीला जी संतती प्राप्त होते त्या घराण्यामध्ये अब्रह्मविद कोणी जन्माला येत नाही. म्हणजे ज्याला ब्रह्मज्ञान करून घेण्याची इच्छा आहे अशीच संतती त्या कुटुंबात प्राप्त. म्हणजे अभ्यास करणारा हा योगमार्गावरचा एवढा उकाराच्या मात्रेवरची उपासना संपवणारा हा पुन्हा गृहस्थाश्रमी आहे. आणि त्यामुळे मकाराचं फल
मकार म्हणजे मापन आहे. आपण ही जगामध्ये सगळा व्यवहार करतो, हा सगळा मापनाचा खेळ आहे. काहीही बोललो तरी सुद्धा आमचं कुठलंच वाक्य हे मापनाच्या अलीकडे पलीकडे नसतं, मापनच असतं. असं मी केलं म्हणजे काय, तसं मी केलं नाही याचं मापन. हा रंग पांढरा आहे म्हणजे काय, हा रंग बाकीचे सगळे रंग नाहीत, हा फक्त मापन, कंपॅरिझन, प्रमाण. काहीतरी एक प्रमाण आहे प्रत्येकाच्या मापनात, प्रत्येक क्षेत्राला. ही कविता उत्तम आहे, ही कविता या छंदात आहे, या कवितेचा रस अमुक एक आहे, वीर आहे, विभत्स आहे, क्रौर्य आहे, काय जे असेल ते, पण म्हणजे उरलेलं नाही. आज ऊन कडक आहे, कुठलंच वाक्य मापनाशिवाय होतं. ऊन कडक आहे म्हणजे हा वातावरणात थंडी नाही, वातावरणात पाऊस नाही, आकाशात ढग आलेले नाहीत, इथे कुठलाही गारवा नाही, काय आहे ते कडक ऊन आहे. म्हणजे ह्या जगाला आम्ही जे पाहतो ते प्रमाण आहे. आपली जी ही मापनं आहेत ना, तर ती मापनं तीनच आहेत. ही जी प्रमाणं आहेत ती प्रत्यक्ष, अनुमान आणि आगम. या प्रमाणानेच या जगात ज्ञान होतं किंवा आपलं ज्ञान आपण व्यक्त करत असतो. तर म्हणजे मापन, म्हणजे या जगात मापन. नाही आता अगदी एक कणभर वाढू नका बरं का, आता अगदी एक घास मला खायच्या जागा नाही म्हणजे काय, मापन. माझं पोट भरलं, आता या भरलेल्या पोटात पुढचा घास जाणार नाही, म्हणजे पोटाच्या करता दिलेलं प्रमाण आहे. पोट भरणे, पोट न भरणे. भुकेला माणूस आहे, तो म्हणता अहो त्यांना कशाला आग्रह करता, मला 2 पोळ्या वाढल्या तरी मी सहज काही, आज 4 दिवस मी भुकेला आहे. बदललं प्रमाण. या जगाला आम्ही जे पाहतो, या जगाला आम्ही जे जाणतो ते फक्त मापनात जाणतो. आता त्यांनी सांगितलं हा योगी जेव्हा या मकाराची उपासना पूर्ण करतो त्यावेळी आपण जेव्हा म्हणतो तेव्हा ओठच मिटतात आणि तोंड जिथे बंद होतं तिथे मापन, च्या ठिकाणी मापन संपतं, मोजणं संपतं. आणि त्यांनी सांगितलं मकार या मात्रेचं फल काय, तर मापन संपणे. मकार मात्रेमुळे मापन संपलं. आता काय केलं म्हणाले त्यांनी इथे, ओंकाराची पाठी, ओंकाराच्या पाठीवरती तो उभा राहिला, त्यांनी पाय दिला. पाय देत उठाउठी, सहज उठाउठी जाता येता. जसं सहज पाऊल टाकावं तसं ही सगळी फलं मागे गेली. या जगातून मिळवायचं काही राहिलं नाही. या जगामध्ये ज्ञानाची वृद्धी इतकं श्रेष्ठ आहे ज्ञान, तरीसुद्धा ते ज्ञान मिळवण्याकरता सगळं परिपूर्णतेला आलं आहे. आता मिळवायचं काही शिल्लक राहिलं नाही. मकारांनी या जगामध्ये आता हे जे लौकिक ज्ञान आहे या ज्ञानाच्या आविष्कारात त्याला काही गोडी राहिली. आता तो हे ज्ञान कशाचं आहे, आत्ता आपण जे बोलतो आहोत हे काय आहे, हे बोलणं म्हणजे काय, हे वृत्ती ज्ञान आहे. आमच्या ह्या वृत्ती आहेत, हे प्रमाण येतं म्हणजे काय, म्हणजे हा मोबाईल ह्या मोबाईलपेक्षा वेगळा आहे. हे सांगण्याचं कारण काय, मोबाईलच्या कंपन्या, मोबाईलचे आकार, मोबाईलमध्ये असणाऱ्या वेगवेगळ्या सोयी. हो नाही म्हणजे हे अगदी लेटेस्ट व्हर्जन आहे, नाही ही नाही, ही कंपनी वेगळी आहे, ह्या कंपनीचे फीचर्स वेगळे आहेत, त्यांनी दिलेले पुष्कळ गोष्टी याच्यापेक्षा जास्त आहे म्हणून हा नाही आम्ही तो घेतला. किंमत दोन्हीची सारखीच आहे. म्हणजे एका सामान्य गोष्टीवरती तुलना आम्ही सुरू केली, काय तर दोन्ही मोबाईल आहेत. असं जे आहे ह्याला वृत्ती ज्ञान म्हणतो. आमच्या मनामध्ये काहीतरी एक प्रमाण तयार होतं, काहीतरी एक आम्हाला गृहीत धरावं लागतं, काहीतरी एक आम्हाला स्वीकारावं लागतं किंवा काहीतरी एक आम्हाला बाहेरून मिळतं, रिसीव होतं, आमच्यापर्यंत येऊन पोचतं. जे येऊन पोचलंय त्या पोचलेल्याच्या आधारावरती आम्ही जे दिसतं आहे ते जाणत राहतो. याला आम्ही काय म्हणतो, वृत्ती ज्ञान. आता याला कशात रस आहे, याला या कशातच रस नाही, कारण याचं मन काय आहे, अमन झालेलं आहे. या वृत्ती कुठं निर्माण होतात, मनात. आता मन नावाची गोष्ट त्याला शिल्लकच राहिली आणि त्यामुळे मग आता हा जग कसं जाणतो, आपल्यासारखंच पाहतो. त्याला श्रीखंड गोडच लागतं, त्याला कारलं कडूच लागतं.
त्याला हे जग आम्हाला जसं दिसतं तसंच दिसतं, पण त्याला वृत्ती ज्ञान होत नाही. वृत्ती ज्ञान होत नाही म्हणजे ज्ञानाला प्रमाण, प्रमेय, प्रमाता ही त्रिपुटी राहत नाही. आपण प्रमाता आहे, आपण मोजणार आहे, आम्हाला प्रमाण आहे. ह्याच्याकरता 2 मोबाईल घेतलेत किंवा हा मोबाईल समजून घ्यायचा आहे, तर आम्हाला समजून घेण्याला प्रमाण आहे, कारण हे इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस आहे. तर त्या गोष्टीकरता समजून घ्यायला काय समजून घ्यायला पाहिजे, त्याची ऑपरेशन समजायची म्हणजे आत काय केलं जातं, याला त्याचं ज्ञान घ्यायचं, तो ते समजून घेतो. तर त्याप्रमाणे ते काय आहे ते प्रमाण आहे. म्हणून तर आपण 2 महिन्यामध्ये लॅपटॉप शिकून घ्या, कॉम्प्युटर शिकून घ्या सांगतो. म्हणजे काय, आपल्याला ते शिकून घेण्याकरता एक काहीतरी प्रामाण्य, म्हणून त्याच्याकरता आपण दाखला घेतो. त्याला आपण काय म्हणतो, प्रमाणपत्र. तो प्रमाणपत्र कशा करता, की ते जसं पाहिजे आहे त्याच्यामध्ये जे आहे जसं असायला पाहिजे आणि त्याचं बरोबर योग्य ते आकलन आपल्याला असायला पाहिजे, म्हणजे तो विषय मला कळला. म्हणजे काय झालं, त्यांनी मला प्रमाणपत्र दिलं तेव्हा त्यांनी मला त्याच्यामध्ये उत्तीर्ण केले. उत्तीर्ण म्हणजे काय, तीर्ण म्हणजे तरुण झाले आणि उत म्हणजे वर. आम्ही काय झालो, उत्तीर्ण झालो म्हणजे ते ज्ञान इथं आहे. ते ज्ञान त्यांनी मला शिकवलं, मी शिकून घेतलं आणि शिकून घेतल्यानंतर त्यांनी माझी परीक्षा घेतली आणि परीक्षा घेतल्यानंतर ते ज्ञान माझ्या ठिकाणी इतकं बरोबर आलं आहे की तो सांगतो की आता हे पास झाले, यांना कळलं आहे. म्हणजे त्या ज्ञानाला आम्ही पार केलं, म्हणजे ते ज्ञान आम्ही प्राप्त करून घेतलं. हे असं सगळं जग आहे. हे सगळं जग आम्ही असंच जाणतो. त्यामुळे पूर्णाची बळी मला काहीच वाटत नाही, माझी कधी बिघडत नाही, काही बिघडत होत नाही. अगदी एकदम झटकीपाट कोणत्याही वस्तू मला हे ना पटकन करता येतं. ते करायला काही अवघड नाही. का म्हणतो असं आपण, कारण झालं त्याच्यात त्या जे काही त्याचं ज्ञान आहे त्या ज्ञानात आम्ही परिपक्व झालो. पण हे जगामध्ये कोणत्याही ज्ञानात परिपक्व होताना त्याला प्रमाण वृत्ती आहे. त्या प्रमाण वृत्तीवरतीच आम्ही ज्ञान मिळवतो. आता काय, आता या प्रमाण वृत्तीची गरज नाही आहे. का नाही आहे, कारण ही प्रमाण वृत्ती त्रिगुणात आहे. त्रिगुण म्हणजे सत्व रज तमानी हे जग भरलेलं आहे. तर ह्या सत्व रज तम गुणांनी भरलेल्या या जगात ती वृत्ती भरली. ती वृत्ती कशी आहे, नाशवंत आहे. हा नाशवंताच्या प्रांतात राहणारच नाही आहे. मग या जगामध्ये तो पण आमच्यासारखा आमटी भात खाणार आहे. पण आता तो ते आमटी भात खाण्याची जी वृत्ती ती खातात आला पाहिजे ना. कारण हे ताट आहे, या ताटात भात वाढला आहे, या वाटीत आमटी वाढली आहे आणि ती भात आणि आमटी एकत्र करून हाताने खायची आहे. हे सगळं झालंच पाहिजे ना. देह चालवायला यात कोणतीच वृत्ती जर निर्माण नाही झाली, आमटी भात खाणार कसा. त्यामुळे आम्हाला प्रमाणाने आमटी भात खावा ही वृत्ती निर्माण झाली. त्याला तोही आमटी भात खातो, पण तो आमच्यासारख्या प्रमाण वृत्तीने खात नाही, तो आत्मवृत्तीने खातो. आमची कशी आहे वृत्ती, आमची देहात्म वृत्ती आहे. देह हाच आत्मा, हीच आमची वृत्ती, की देहाच्या प्रत्येक घटना, देहाच्या प्रत्येक गोष्टी, मनाच्या सगळ्या विचार तरंग, या सगळ्या गोष्टीशी आम्ही निगडीत आहोत. म्हणून आम्ही काय म्हणतो, आमचं जीवन कसं आहे, देहात्मवृत्ती आहे, देहवृत्ती आहे. समर्थांनी एका शब्दात सांगितलं, देहवृत्ती ते आत्मवृत्ती करावी, संपलं. ही जी देहाची वृत्ती आहे, या सगळ्या वृत्ती आत्मवृत्ती व्हाव्यात, हे त्यांनी आम्हाला बोध म्हणून सांगितलं, ज्ञान म्हणून सांगितलं. योगाच्या ठिकाणी काय होतं, त्याला बोध घ्यायची, तो आता त्याच्या पुढे गेला ना, त्याला तो बोध झाला, त्याला ज्ञान झालं, म्हणून तो देह आमच्यासारखाच दिसतोय, खातो पितो आमच्याच सारखा आहे, पण तो आत्मवृत्तीवर राहतो. म्हणजे त्याच्या देहामध्ये जेव्हा भोजन ही संकल्पना उत्पन्न होते किंवा जेव्हा तो जेवणाकरता बसतो आणि तो जेवतो, त्यावेळी आत्मवृत्तीवर देह चालतो. आमच्यासारखा मनोवृत्तीवर देह चालत नाही. आमच्या मनाने वृत्ती निर्माण होते. आमच्या मनाला कळतं हा पदार्थ गोड आहे.
त्याला आत्म्याच्या पातळीवरती त्याचं ज्ञान, हा पदार्थ काय. आम्हाला फक्त तो गोडही कळेल, पण त्या पदार्थामध्ये एखादा काहीतरी विषद्रव्य आहे, काहीतरी खराब आहे, काही विशेष चांगलं आहे, त्या अन्नामध्ये दोष आहे, आम्हाला काय कळतंय. कारण आमची मनोवृत्ती आहे, जड वृत्ती आहे, ती पूर्णपणे ज्ञानामध्ये तन्मय झालेली वृत्ती. त्यामुळे त्या वस्तूतला जो दोष आहे त्या दोषाचा तो स्वीकार करणार नाही, किंवा तो सांगेल की हे नको, हे हवं, काय जो असा आहे त्याला जो प्रसंग घडवायचा आहे किंवा खेळवायचा आहे त्याप्रमाणे तो व्यवहार करील. जसा समर्थांनी केला की नाही, की ते माधव संप्रदायी ब्राह्मण खूप सोहळं करत धावत होते इकडून तिकडे तिकडून इकडे, कायमच त्यांच्या सोहळ्याची गडबड असते. तसंच एक प्रवास चालू आहे, समर्थांना भेटायला निघाले, आंघोळीला गेले. आता त्यांनी आंघोळ करून आले आणि आल्यानंतर आपल्याकरता गाकर बिकर भाजले, चांगलं दूध घेतलं, कुठेतरी आणलेली साखर बिकर काहीतरी गोड बरोबर होतं, ते सगळं चांगलं झाकून ठेवलं. आता माधव संप्रदायी माणूस एकदाच्या आंघोळीने त्याचं काही समाधान होत नाही. आता हे सगळं झालं, आता खरकटं झालं ना, आता पुन्हा गेला नदीवरती, ज्यांनी आंघोळ केली. आंघोळ करून आला तर तिथे कुत्रा, तो आला जवळ. आता म्हणाला काय करावं, जोरजोरात धावत आला, आड करायला लागला. मला अहो जाओ दूर व्हावं त्या कुत्र्याला, अहो आड म्हटलं किती अहो आड केलं तरी ते अहो हलतायत कशाला. तर त्यांनी जवळ जाऊन थोडा स्पर्श केला. आता तो म्हणाला काय करावं, मोठ्या खटपटीने स्वयंपाक करून ठेवून दिला आणि आता तो कुत्रा शिवला. आता तो शिवल्यानंतर हा स्वयंपाक मी कसा खाणार, आता श्वानस्पर्श दोष आहे, मी कसा आता याला हात लावणार. त्यांनी सगळीकडे इकडे तिकडे पाहिलं, म्हटलं या आसपास कोणी मनुष्य नाही, आता कुठं पुन्हा स्वयंपाक करू मी. आता असू दे, आपलं तुळशीपत्र टाकतो त्याच्यावर, तीर्थ शिंपडतो आणि खातो. म्हणाले तरी ते काढलं, अन्न खाल्लं आणि पुढं निघाला. जे झालं ते झालं, समर्थांच्या इथे आला. समर्थांच्या इथे आल्यावर पंक्ती बसलेल्या होत्या. त्या पंक्तीमध्ये सगळ्यांच्या प्रमाणे अधिकाराप्रमाणे सगळे दशग्रंथी ब्राह्मण, एकापेक्षा एक अधिकारी, ते सगळे एका रांगेमध्ये बसलेले. या माणसाला त्या माधव संप्रदायामध्ये अलंकाराचे ब्राह्मण म्हणून, मोठे मानाचे ब्राह्मण म्हणून भोजन घेण्याची सवय होती. समर्थांनी सांगितलं की बसा आपण, इथे सगळे ब्रह्मवृंद बसले, सगळे दशग्रंथी ब्राह्मण बसले, आपण भोजनाला बसा. मोठ्या ऐटीत बसले, कारण मोठं ज्ञान आहे आपल्याला, म्हणून त्यांना मोठा आनंद झाला, आपला सन्मान केला. आणि जेवायला बसले, सोहळ्याची पंगत. आणि समर्थ आले, ते काही सोहळ्यात नाही, सगळ्यांना इकडे शिवतायत तिकडे शिवतायत. आणि समर्थ आले आतमध्ये आणि सगळ्यांना तूप वाढायला लागले. आले यांच्या पानापाशी, तूप नको नको नको, तूप नका वाढू. ते म्हणाले काय झालं, नको मला नको आहे म्हणाले. अहो समर्थ म्हणाले अन्नाची शुद्धी कशी होईल तूप वाढल्याशिवाय, नको. समर्थ म्हणाले मी ओळ्यात आहे म्हणून नको का तुम्हाला, हो म्हणाले. समर्थांनी ते तुपाचं भांडं खाली टाकलं, पाय पसरले लहान मुलासारखे, भोकाड पसरले आणि जोर जोरात रडायला लागले. बघा हो म्हणाले, कुत्र्यापेक्षा सुद्धा मी नीच आहे. कुत्र्याचं भोजन चालतं, माझं तूप बोलू नका सांगण्याचा हेतू असा आहे की आमच्या वृत्तीला मर्यादा आहे. आमची वृत्ती प्रमाणाने मर्यादित झाली, आमची वृत्ती अशाश्वताने मर्यादित आहे. शाश्वत जे आहे त्या शाश्वताशी जोडलेली नाही आहे. आता इथं काय होतं, इथं हा योगी इतका परिपूर्ण होतो की ह्या सर्व जगाच्या मापनापर्यंत उ म हा सगळी जगाची व्याप्ती आहे, या सगळ्याच्या तो पलीकडे जातो. या ओंकाराच्या डोक्यावरती पाठीवरती पाय देऊन तो पाय दे तो उठाउठी सहजगत्या पश्यंतीची पाऊटी मागा चाली. आता कुठं होता, इथं होता, चालला इथून पुढे. आता पश्यंतीचा मार्ग जो वर चालला, इथून आतून त्या ककाराला फोडलंय त्याने, त्या मार्गाने वर चाललाय. त्या मार्गाचं वर्णन फक्त आपण जेव्हा पुन्हा अर्थ लावतो तेव्हा लक्षात ठेवायचं की वरती एक अर्थ सांगितला की त्याचा दुसरा अर्थ अजून सांगायचा राहिला, कारण एका वेळी दोन्ही गोष्टी सांगता येत नाही. म्हणून एक अर्थ सांगितलाय तो लक्षात ठेवायचा आणि पुन्हा पुढच्या ओळीत त्यातला कोणता अर्थ राहिलाय ते बघायचं. तर आता त्यांनी सांगितलं की ओंकाराच्या पलीकडे गेला म्हणजे ही त्याची आत्मवृत्ती झाली. पण त्याचबरोबर दुसरं काय झालं,
त्याचबरोबर अर्धी ओवी सांगते, पश्यंतीची ये पावटी मागा चाली, मागा घाली. पश्यंतीच्या मार्गाने चालत चालत, कारण आत्ता तर वरच्या ओवीत आपण वर्णन केलं ककारा ते फोडी आणि गगना ते पैठी, त्या गगनामध्ये तो आपली वस्ती करतो. मग आता इथे कुठे आला, पण ते एका वेळी सगळं सांगता येत नाही ना, म्हणून ते सांगून बाजूला ठेवलं तर दुसरं सांगायला सुरुवात. म्हणजे त्या सगळ्या पायऱ्यांमध्ये आपण गडबड नाही करायची, त्या वेगळ्या 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 पायऱ्या मांडत पुढे जायचं. आता पाऊटी मागा घाली, आता ही पश्यंती इथे आहे, त्या पश्यंतीला मागे टाकलं आणि तो मागे टाकून चालला वरती. पुढा तन्मात्रा अर्धवेरी, कुठे आला, त्या अर्धमात्रेवर आला. आता ह्या 3 मात्रा गेल्या, अकार उकार मकार, आता ओंकाराची अर्धमात्रा आली. आकाशाचा अंतरी भरती गमे सागरी सरिता जैसी. आता तिथे आल्यानंतर म्हणाले, या गगनात म्हणजे मूर्धनी आकाशात आल्यानंतर त्याला असं वाटलं की अंतरी भरती, आकाशाचा अंतरी भरती, त्या गगनामध्ये जाऊन राहिल्यानंतर गमे सागरी सरिता जैसी, कसा भरून राहतो तो, जशा सागरामध्ये सरिता मिळून जातात तसा हा जो पुढे गेलेला आहे. कोण, आता प्राणवायू, जे हा प्राणवायू कोणाला घेऊन गेलाय, कुंडलिनी जगदंबेला, कारण ती त्याच्यामध्ये जिरून गेली आहे आणि तिचा कोणता गुणधर्म शिल्लक आहे, अजून शक्ती नावाचं लक्षण तिच्या ठिकाणी शिल्लक आहे. त्या लक्षणासहित आता तो कुठे गेला, त्या आकाशामध्ये, मूर्धनी आकाशामध्ये गेला. तन्मात्रा अर्धवेरी, आकाशाचा अंतरी भरती गमे सागरी सरिता जैसी. तिथला अनुभव काय येतो, जणू काही सागरामध्ये सरिता मिळून गेली. तिच्यात जसं हे जल ते जल हा फरक राहत नाही, तसं ही जी कुंडलिनी जगदंबा, तिचं शक्ती लक्षण वायू म्हणजे प्राणवायू, त्याचं चैतन्यासहित असणारं जे गतिमानता, ते लक्षण, हे सगळं काय होतं, म्हणाले अंतरी भरती गमे सरिता जैसी. मग ब्रह्मरंध्री स्थिरावनी, मग आता ह्या सगळ्या लक्षणांच्या सहित त्या गगनामध्ये ती जाते. ते गगन कुठे, आता आपण सगळे शब्द बघितले, ब्रह्मरंध्र, मूर्धनी आकाश, आता इथे गगन, हे सगळे याच्याकरता शब्द आहेत याच्या आतमध्ये. तर तिथे मग ब्रह्मरंध्री स्थिरावली, तिथे आता ती कुंडलिनी जगदंबा स्थिर झाली. सोहम भावाची या बाह्या पसरून, आता तिच्या ठिकाणी शक्तीला किंवा जाणीवेला किंवा ज्ञानाला, असं आता आपण ते मनात घ्यायचं, भाव आला. सोहम भाव, तिने किती शब्द सुंदर वापरलेत बघा. सोहम भावाची या बाह्या पसरून, हा जो भाव आहे तो कसा झाला, 6 अहम, म्हणजे ते परमात्म तत्व मी आहे, हा जो भाव आहे, ह्या भावाने बाह्या पसरल्या, म्हणजे हे एकच, ही भावरूपता किंवा हे एकच आत्मस्वरूपाचं भान त्याच्या ठिकाणी शिल्लक राहील. एकच, की आता दुसरं काही नाही, आता एकच आहे. पसरुनी परमात्मलिंगा धावोनी अंगा घडे. आता ती पुढे गेली आणि परमात्मलिंग म्हणजे भगवंताचं स्वरूप, प्रतीक, म्हणाले ते जे परमेश्वराचं लिंग, पुन्हा त्याच्यामधला जो मधला भाग आहे तो भाग जसा म्हणावा तसा धावोनी अंगा घडे. आता हे कोण आहेत, नाथ संप्रदाय आहेत, त्यांचं आराध्य दैवत कोण आहे, आदिनाथ आहेत. त्यामुळे आदिनाथाचं प्रतीक रूप काय आहे, त्याची शाळुंका, त्याची पिंडी. आता त्या पिंडीला त्यांनी काय केलं, हे खरं काही नाही, हे फक्त त्यांनी काव्यात केलेलं वर्णन. म्हणून परमात्म्याचं जणू काही एक सूक्ष्म अशा स्वरूपामधलं भावात्मक प्रकटीकरण म्हणून त्या ठिकाणी त्याचं वर्णन केलं आहे की हा शिव कसा आहे, त्या शिवाचं स्वरूप कसं. तर म्हणाले त्या आदिनाथाचं स्वरूप, त्याच्या शक्तीचं जणू एक लिंग तयार झालं, घनीभूत झालं. जे घनीभूत झालेलं आहे त्याला कोणी मिठी मारली, म्हणाले त्याला जाऊन यांनी धावोनी अंगाघडे, त्याला जाऊन पकडलं. काव्यात्मक आहे हे, थोडक्यात काय, ते तो जो शिव आहे त्या शिवाशी जाऊन ती शक्ती एकरूप झाली. अंगाघडे तव महाभूतांची जवनिका फिटे. मग त्यावेळी काय होतं, सर्व महाभूतांचा पडदा दूर होतो, काही शिल्लक राहत नाही.
महाभूतांचा पडदा दूर होतो म्हणजे काय दूर होतं? त्या प्रकृतीच्या ठिकाणी असणारा जो शक्तिरूप तिचा अंश आहे. आपण आता थोडं बाजूला जाऊन विचार करू. पुरुष आणि प्रकृती. पुरुष म्हणजे चैतन्य किंवा चेतना आणि प्रकृती म्हणजे शक्ती. शिव आणि शक्ती, पुरुष आणि प्रकृती, ब्रह्म आणि माया, हे जे रूप आहे आता तिच्या ठिकाणी असणारा जो अंशात्मक का होईना जो शक्तीचा भाग आहे त्याचं काय झालं म्हणाले? तो भाग नष्ट झाला. तो नष्ट झाल्याबरोबर ज्या पंचमहाभूतांना हाताशी घेऊन हे विश्वब्रह्मांड निर्माण करायचं ती प्रकृती संपली, कारण तिने तो तिचा गुणधर्म सोडून दिला. म्हणून काय झालं? महाभूतांची जवनिका म्हणजे पडदा फिटे. मग दोहीसी होय झटे. झटे म्हणजे ऐक्य. मग त्या दोघांचं ऐक्य होतं. पुन्हा दोघांचं ऐक्य, सगळ्या गुणांसहित पंचमहाभूत संपली. मग आता काय शिल्लक उरलं? निखळ प्रकृतीचं रूप. निखळ प्रकृतीचं रूप कोणतं? मूळ प्रकृती. मूळ प्रकृती त्या ठिकाणी शिल्लक राहिली. ती मूळ प्रकृती कोणत्या स्वरूपात आहे? आता बघा, आमच्या ठिकाणी असणारं प्रकृतीचं आवरण असणारं हे जे चैतन्याचं जीवात्मा म्हणून स्वरूप आहे त्याच्यावरून प्रकृती हल्ली की खरं म्हणजे मूळ चैतन्य रूपच शिल्लक राहिलं. आता मग दोहीसी होय झटे. मग आता हा जो जीवात्मा आहे ज्याच्यावरचा हा पडदा जवनिका दूर होते, तो जो पडदा दूर झाला तेथ गगनासकट आटे समरसी तिये. गगन पण तेही संपून जातं. कारण आता आकाशामध्ये गगन संपला असं आत्तापर्यंत म्हणलं नव्हतं. आत्ता त्यांनी काय म्हटलं होतं? फक्त शक्ती पवनासहित आहे, ते आता संपलं. ती शक्ती पवनासहित आहे ती आता वरती म्हटलं ना आपण, सोहमभाव निर्माण झाल्यानंतर परमात्मलिंगाला ती धरून ठेवते, त्याच्याशी एकरूप होते. आता एकरूप होते त्यावेळी ही जी पाचही महाभूत आहेत त्यांचा लय झाला. त्यांचा लय झाल्यानंतर आता म्हणाले जीव चैतन्य आणि शिव चैतन्य. आता कुठे राहिलं वेगळं? म्हणजे इथे पुरुष आणि इथे प्रकृती. प्रकृती पूर्णपणे संपली. काय उरलं? पुरुष. म्हणजे आता आपण आहोत. आपण कसे आहोत? पुरुष प्रकृतीने युक्त आहोत. आपल्यातली प्रकृती पूर्ण संपली की आपल्यातला कोण शिल्लक राहील? निखळ पुरुष शिल्लक राहील. आता निखळ पुरुषाला काय अस्तित्व? वेगळं ठेवण्याचं काही नाही. म्हणजे तो कोण होतो? परब्रह्म. कारण परब्रह्म दोन भाग कसे घेतो? परब्रह्म जेव्हा जग निर्माण करण्याकरता उतरतो तेव्हा पुरुष आणि प्रकृती, ब्रह्म आणि माया, किंवा काय आपल्याला जे घ्यायचं असेल त्याप्रमाणे त्याची ती दोन रूपं आपण स्वीकारली. आता प्रकृती कशी पूर्णपणे नष्ट झाली हे त्यांनी सांगितल्यावर या देहाच्या ठिकाणी आता अंशतः सुद्धा प्रकृती राहिली. निशेष प्रकृती संपली. त्याबरोबर ह्याचं जीवाचं जीव पण शिल्लक राहील. अजून जीव पण सोडलं नाही. का नाही सोडलं? पायरी आहे. म्हणजे जेव्हा आपण एक एक स्टेप्स लिहितो त्यावेळी पहिल्या स्टेपनंतर दुसरी, दुसरी नंतर तिसरी, मध्ये गाळता येत नाही. आता त्यांनी म्हटलं हे दोन सुटल्यावर काय शिल्लक राहिलं? पुरुष. आता तो नुसता पुरुष शिल्लक राहू शकतो का प्रकृतीशिवाय? नाही. मग हा पुरुष आता कशामध्ये जाऊन एकरूप होणार? परब्रह्म, शिव. आता इथे त्यांनी त्याला शिव निखळ तत्व सांगितलंय. म्हणून म्हणाले दोहीसी होय जठे ते तर गगनासकट आटे. आता ही घटना घडायला माध्यम काय होतं? मूर्ध्नी आकाश. या आकाशामध्ये म्हणजे तो अवकाश, तो जो अवकाश आहे तो अवकाश सुद्धा आटे. कारण अवकाश असणं हे सुद्धा एक वेगळं अस्तित्व स्वीकारणं आहे. म्हणाले ते सुद्धा शिल्लक राहत नाही. कारण मूळ चैतन्याच्या ठिकाणी अवकाश कशा करता पाहिजे? चैतन्याला प्रकट होण्याला अवकाशाची गरज आहे का? नाही. चैतन्यातून अवकाश प्रकट होतो. अवकाशात चैतन्य प्रकट नाहीये. त्यामुळे चैतन्याच्या ठिकाणी अवकाशाची गरज नाही, या गगनाची गरज नाही. त्यामुळे आता हा जो अनुभवाचा भाग आहे तो ज्या मूर्धनी आकाशामध्ये घडतो आहे तो अनुभव घेताना आता त्या गगनाची गरज नाही. कारण हे निखळ चैतन्य आहे, जीव चैतन्य पण, आणि ते शिव चैतन्य आहे. ते दोन एक समरसी तिये. तिथंच
तिथंच समरस झालं. देहाच्या बाहेर जावंच लागलेलं नाही आहे. कारण गगनासकट आटे पै मेघाचेनी मुखी निवडला, समुद्र का ओघी पडला. हे होईल का बघून येते इथे. 5:20 झाले, थांबूया. म्हणजे आता आपण येऊन कुठे थांबलो की त्या मूर्धनी आकाशामध्ये ते जीवचैतन्य आणि शिव म्हणजे जीवाशिवाची आणि जे शिव म्हटलेलं आहे ते साक्षात परब्रह्माचं रूप आणि ज्याला जीव म्हटलेलं आहे ते प्रकृतीच्या ठिकाणी अंशात्मक असलेलं जे चैतन्याचं प्रकृतीने युक्त असणारं रूप आहे ते आता निखळ झालं. आणि मग ती प्रकृती जी आहे ती वेगळ्या रूपाने आहे, ती न राहता किंवा ती तशी आत्ता एक क्षणभर कल्पिली तर पुरुष आणि प्रकृती एकरूप होऊन आता त्याच्यामधून जे चैतन्य आहे ते पूर्णपणाने बाजूला होऊन त्या मूळ चैतन्यामध्ये एकरूप झालं. पुरुष प्रकृती ही शकलं बाजूला झाली. कारण पुरुषांनी स्वीकारलं ना उपाधी, की त्या प्रकृतीची उपाधी स्वीकारली आणि ते एकत्रित जन्माला आले. त्यामुळे हा पुरुष नावाचा लटका काहीतरी संस्कारांनी युक्त राहिला, म्हणजे तो तसा स्वीकारता येणार नाही. कारण तो का झाला? या प्रकृतीमुळे. ही प्रकृती ही शक्ती त्या चैतन्याला जोडली आहे. आता पुढच्या वेळी बघू आपण त्याचं स्पष्टीकरण. पण आता ते पुरुष प्रकृती हे दोन रूप आता एक रूपामध्ये परमात्म रूप झालं आणि दोन रूपात नुसतं बोलायला शिव आणि जीव, शिव आणि सांगायला आधी निखळ शक्ती जी एकरूप झाली.